श्लोक 3. त्याज्यन्दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. अर्थ, कित्येक विद्वान म्हणतात की सर्व प्रकारची कर्मे ही दोषयुक्तच आहेत, म्हणून ती टाकणे योग्य आहे. तर दुसरे काही विद्वान म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्म हे त्याज्य नाहीत. विवरण पाहूया. काही विद्वान म्हणतात की कर्म कोणतेही असो, ते काम्य असो किंवा निष्काम असो, ते दोषयुक्त असतेच. त्यामुळेच कर्माचा संन्यास करणे योग्यच आहे. पण येथे एका गोष्टीचा ते विचार करत नाहीत की या विश्वातील कोणताच सजीव प्राणी कर्मा वाचून एक क्षणही राहू शकत नाही. कर्माची व्याख्या विचारात घेतली तर श्वास घेणे, झोपणे, खाणे ही सर्व कर्मेच आहेत. आणि सजीवाला आपापल्या योनीप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथून या 4 अपरिहार्य अशा गोष्टी आहेत. त्या त्याला जन्मतःच मिळतात. या प्रत्येक गोष्टीत कर्माचाच समावेश आहे. म्हणून कर्मसन्यास ही गोष्ट व्यवहार्य नाही. तर इतर काही विद्वान म्हणतात की कर्मे दोषयुक्त असली तरी ती वेदांची आज्ञा आहे, म्हणून कर्मात समाविष्ट असलेली यज्ञ, दान आणि तप ही कर्मे प्रत्येकाने आचरायलाच हवीत. कर्माचा त्याग केल्याने दोष उत्पन्न होतात. काम्य कर्मामुळे दोष उत्पन्न होतात, म्हणून संन्यासमार्गी लोक कर्म करत नाहीत. पण हा विचार दोषयुक्त आहे. मात्र भोगकामना दूर करून केलेले कर्म कोणताही दोष उत्पन्न करत नाही आणि याचा विचार साधकाने लक्षात घ्यावा. म्हणूनच यज्ञ, दान, तप यासारख्या कर्माने दोष उत्पन्न होणार नाहीत असे सांगितले जाते. यज्ञाचा विचार 4थ्या अध्यायात विस्तृतपणे भगवंतांनी सांगितलेला आहे. यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय आणि प्राणयज्ञ असे अनेक प्रकार प्रकट केले आहेत. याचा विचार केला तर ही सर्व सृष्टी केवळ यज्ञावरच अवलंबून आहे असे लक्षात येते. तशीच ती दान आणि तप यावरही अवलंबून आहे. दान म्हणजे आपल्या जवळील वस्तू दुसऱ्याला देणे. यात उपकाराचा भाव न ठेवता ती क्रिया सहजपणे केली गेली पाहिजे. आणि याचा सखोल विचार केला तर मानवी जीवन दानावरच जगत आहे असे आपल्या लक्षात येते. याचप्रमाणे तपाचा विचार आहे. तप म्हणजे कष्ट. कोणतेही कर्म करताना आपल्याला कष्ट होतात. या तपामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. अध्याय 17 मध्ये 3 प्रकारच्या तपांचे वर्णन केलेले आहे. ते म्हणजे शरीर, वाङ्मय आणि मानसतप असे आहे. दान देणे, अध्ययन करणे, ज्ञान मिळवणे, सत्याचे पालन करणे, शांत राहणे, इंद्रिय दमन, विकारांचे शमन करणे, यजन करणे, अनशन करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, वैराग्य धारण करणे इत्यादी सर्व गोष्टी तपामध्येच अंतर्भूत आहेत. अशा प्रकारच्या तपाने पाप दूर होते. तपामुळे माणसाला देवत्व प्राप्त होते. अशा रीतीने यज्ञ, दान आणि तप ही कर्मे प्रत्येकाने जरूर करावीत असे अनेक विद्वान लोकांचे मत आहेत, असे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.